नमस्कार। पदवीधर के सम्मान में अभिजीत वंजारी मैदान में असा नारा देत अभिजीत गोविंदराव वंजारी यांनी नागपूर विभागातून विधान परिषद पदवीधर मतदारसंघातून नामांकन भरलं आणि आज या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा संपण्याच्या मार्गावर आहे। आपण आता 3:30 वाजता आणि 5 वाजता हा टप्पा संपणार आहे, म्हणजे निवडणूक प्रचार संपणार आहे। परंतु या झंझावती प्रचाराच्या दरम्यान 6 जिल्ह्याला संपूर्णप्रमाणे पादाक्रांत करत अभिजीतजी आता त्या दालनामध्ये आलेले आहेत। हे याच्याकरता आलेले आहेत की जी तरुणाई आणि जे पदवीधर ज्यांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत पण त्यांच्यापर्यंत ते पोहोचू शकले नाही, तर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, ऑनलाईन डिस्कशनच्या माध्यमातून, या ई संवादाच्या माध्यमातून तुमच्या मनातले प्रश्न त्यांच्यापर्यंत यावेत आणि त्या प्रश्नाला ते उकल कसे देतील आणि पुढे जिंकण्याचा विश्वास त्यांनाही आहे आणि संपूर्ण तुमच्यासारख्या तरुणाईला पण आहे, तो आम्हाला दिसतोच आहे। पण ते प्रश्न तुमच्या मनातले त्यांच्यापर्यंत पोहोचावे आणि त्यांच्या मनामध्ये काय परिवर्तन आहे, मिशन परिवर्तनचा नारा घेऊन ते पुढे आलेले आहेत। तर ते मिशन परिवर्तन काय आहे आणि विदर्भाच्या 6ही जिल्ह्यामध्ये, पूर्व विदर्भामध्ये रोजगार, स्वयंरोजगार, औद्योगिक क्रांती असेल किंवा तुमच्यासारख्या नव पदवीधर आणि पदवीधर शिक्षक मतदारांच्या जीवनामध्ये काय नवीन गोष्टी ते घेऊन येऊ शकतात, त्याबद्दल ते डायरेक्ट तुमच्याशी संवाद साधणार आहेत। त्याच वेळेला हे संपूर्ण विदर्भामध्ये हे जे ऑनलाईन आपला हा कार्यक्रम आहे तो दिसतोय आणि संपूर्ण विदर्भातले पदवीधर पण प्रश्न विचारणार आहेत। मला वाटतं की हा अतिशय अनोखा असा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे। सर्वांतर्फे मी अभिजीतजींना शुभेच्छा चिंतितो आणि पुढचा कार्यक्रम ते स्वतः कोऑर्डिनेट करतील आणि तुमचा संवाद डायरेक्ट त्यांच्यासोबत होईल, एवढे बोलतो आणि थांबतो। असा विश्वास आपण व्यक्त करतो। धन्यवाद अभिजीतजी। 10 मिनिटं तुमच्या प्रचाराला थांबायला राहिलेले आहेत आणि आपण हा कार्यक्रम संपवतो आहे। वराड सोन्याची कुऱ्हाड असं म्हणायचे, पण ते पुन्हा शक्य तेव्हा आहे जर असे व्यक्तिमत्व विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये आमदार म्हणून सगळ्या जनतेला रिप्रेझेंट करतील, तेव्हा ते पुन्हा होणं शक्य आहे। कारण विदर्भामध्ये जी जनसंपदा आहे, ज्या प्रकारचं हेरिटेज आहे, त्याला बढावा देणे आणि सगळ्यात मोठं म्हणजे ह्युमन रिसोर्स, जो अतिशय महत्त्वाचा एलिमेंट आहे, एक ॲसेट म्हणून तुमच्याकडे बघितलं जाणं हे फार महत्त्वाचं आहे। बेरोजगारीतला पेय मला कुठेच दिसत नाही, एवढ्या रोजगाराच्या अफाट संधी उपलब्ध आहेत आणि उपलब्ध नसल्या तर उपलब्ध करण्याची धमक आमच्यामध्ये आहे, ती विदर्भाच्या युवकांमध्ये आहे। स्वयंरोजगाराची कास धरून उद्योगाला पुढे नेण्याचं जर तुम्ही धाडस केलं आणि सरकारने अशा योजनांना हात दिला आणि असे जनप्रतिनिधी निवडून गेले की जे तुम्हाला रिप्रेझेंट करू शकतात, मला वाटतं यामधून सरकारचं जे हे आहे ते बदलू शकतं। देश हा युवा देश म्हणून आपल्याकडे आपण बघतो आहे आणि तर त्यामध्ये तुम्हाला रिप्रेझेंट होण्याचं काम आज करायचं आहे। म्हणजे 35% युवा आज 35च्या जे वयोगट आहे त्याच्यामध्ये 65% यूथ आहे, तर म्हणून ही युवा कंट्री त्याचं डेमोग्राफिक डिव्हिडंड यूज व्हायला पाहिजे। त्यासाठी असे सक्षम उमेदवार निवडून यायला पाहिजे, त्यामध्ये कुठलाही दुमत नाही। मला वाटतं आजच्या सगळ्या पदवीधरांनी हा संवाद तुमच्याशी साधला आणि त्यांच्या मनातले जे काय प्रश्न होते जे कदाचित जनतेमध्ये ते हरवून जातात, म्हणून हा संवाद अतिशय डायरेक्ट आणि थेट तुमच्यासोबत घेतला गेला आणि तुमच्या मनातला जो संकल्प आहे, तुमच्या मनातलं जे विजन आहे, जे मिशन परिवर्तन आहे, ते तुम्ही सगळ्यांच्या समोर ठेवलं। मला तुमच्या सगळ्यांना तुमच्या विजयाची आशा आहे आणि आम्ही तुम्हाला सर्वांतर्फे मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। थँक्यू, धन्यवाद।